हॅलो मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आणि महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 3 एप्रिल 1680 हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते, ज्यांनी विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीतून स्वराज्य निर्माण केले. त्यांनी मुघलांशी लढा दिला, भारतीय नौदलाची स्थापना केली, एक मजबूत सैन्य उभे केले आणि रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक करून मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. त्यांचा इतिहास प्रेरणादायी असून त्याचे काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत. 1. जन्म आणि बालपण. जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता-पिता जिजाऊ साहेब आणि शहाजीराजे भोसले. शिवरायांना स्वराज्याचे संस्कार माता जिजाऊने दिले, तर युद्धकला आणि प्रशासनाचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. विवाह. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी 16 मे 1640 रोजी पुण्यातील लाल महालात झाला. त्या महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या आणि त्यांना छत्रपती संभाजी महाराज व 3 कन्यारत्नांची प्राप्ती झाली. स्वराज्याची शपथ. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. त्यांनी 1645 मध्ये तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले आणि बांधले, तसेच 1,00,000 सैनिकांचे लष्कर उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्वाचे योगदान. स्वराज्याची स्थापना. मुघल आणि इतर मुस्लिम सत्तांच्या वर्चस्वातून स्वतंत्र मराठा राज्याची स्थापना केली. भारतीय नौदल. भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जातात, कारण त्यांनी नौदलाचे महत्त्व ओळखले. प्रशासन. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. धर्मनिरपेक्षता. सर्व धर्मांचा आदर करत मुघलांशी लढले, पण धर्मांध नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर झाले.